अधिक मास महात्म्य अध्याय 9. श्री गणेशाय नमः. जय जय जी रामचंद्रा, अयोध्यावासी रघुवीरा, दयावंता कृपा सागरा, नयी पैल तिरापंतहा. तव कृपेची अखंड नौका, परतीरा नेतसे भाविका. येथीचा कर्णधारनिका, वाल्मिक देखा साचर. हे धर्म नौका जना लागे, शिल्पीकार तो हा महाराज योगी. निर्माण केलीसे जगा लागे, वाढविला परमार्थ. ऐका श्रोते सज्जन हो, मळ महात्मा परिसा हो. सांगतसे लक्ष्मीना रमना हो, सत्कारुणी आद्रेसे. ऐकता हो त्रिविध ताप, दुरी जाय भव संताप. पापे जातात ते आपोआप, घेता नाम श्रवण ग्रंथी. लक्ष्मी वदे श्री स्वामीनाथ, देव देव जगन्नाथ. अवधान दे जय वचनार्थ, अनाथनाथा दया सिंधो. या मलमासाचे उपोषण, करावे काय कारण. यांचे निवेदावे कथन, कवन तरुण गेलासे. मग वदे तेव्हा श्रीधरा, एका प्रश्नाचे उत्तर. मुख्य दयावंतंतर, असून निर्भरेसी हो. दया असे जयाचे हृदयी, तय ते घडे सर्व काही. अनुदाना ऐसे तुझे नाही, साधन अनेक निर्धारे. भूत मात्रे दया जयते, सर्व साधने घडते तयाते. तेने जाते मोक्ष पंथे, तप सामर्थ आगळा. या विषयींचा इतिहास, नावे काय का सावकाश. तेची कथन श्रवणास, यथामते निवेदू आता. सर्व धर्म माझे उत्तम धर्म, अन्नदान अतिउत्तम. दयावरी दयावरी दया आणि क्षेम, विशेषाहुनी विशेष. उत्तर देशी नर्मदा तीरे, महिस्मृती नामे असे नगरी. तेथील एक ब्राह्मणाची नारी, वैधव्य निर्धारित येते. भ्रतरा विरहित कामिनी, आप्तवर्ग नसेची कोणी. एकेका विचारे ते स्थाने, भिक्षा मागुनी क्रमी काळ. तापसी परम कोपिष्ट, विधवा असुनी रागिष्ट. तपश्चर्या करी श्रेष्ठ, काया कष्ट ते काया कष्टे कष्टवितसे. तव पातल्या मलमास, नर्मदा तीरी जातसे स्नानस. नक्त नेम करी उपवास, भरता मास एक पै. ऐसे करिता एक मासवरी, परम कृश झाली शरीरे. तव तिची सखी एक अवधारी, मार्गी भेटली ते नाम तेचेच तुरी. तुरी जया पाहे, परम पापिष्ट दुरत्तई. दोषयुक्त सर्वदाही, आतिथ्याई चंडिका ते. मार्गी चालता अकस्मात, ब्राह्मणे भेटली ते येरू उभी राहू तेथे. उसे स्वागत अद्रेसे, मने कृश झालीस बाई. व्रत आचरत असा देही, मी तव अभागी पाहे. न घडे काही सार्थकता, श्रीदेहाची बुद्धी पाहे. पापरूपी अमंगळ देही, याचे उपाय करू काही. सांगा बाई आदरे, ऐसे बोलून उत्तराते. करुणास्वरे गहिवरे तेथे, म्हणे नेने कधी दानव्रताते. भगवंता ते अंतरले, पहा कर्माचे विंदान. पोटी ना रिगे संतान, पुढे परम कठीण जाण. नरक दारुण सुटेना, निपुत्रिका ते नाही गती. ऐसे बोले वेदश्रुते, पापी ते नाही गती. तरी केवती पुढारे, ऐसे करुणा स्वरे गहिवरुण. करती झाली ते रुदना, ऐसे देखोनी ब्राह्मणीना. कळवळली मानसे, भूत मात्रे दया तिज लागे. म्हणून कळवळली निज लागे. मग विचारणे सर्वांगी, काय करते झाली पै. हाती होते गंगाजळ, सवेची होते कर्दळी फळ. मग सुदैले हो तत्काळ, करी जाण तिची या. म्हणे ऐके सादर आता, करुणा देखून द्रवले चित्ता. तरी स्वीकारी हे उदक आता, फळासहित निर्धारे. एका दिवसांचे व्रत पुण्य, तुझ लागी केले अर्पण. येणे हो तुझ कल्याण, झाले उत्तीर्ण सर्वस्वेसी. ऐसे वदून ते अवसरे, फळसहित उदक करे. झाले ताची ते नमस्कारे, कृतकृत झाले म्हणून या. ऐसे वर्तता ते समयी, नवल वर्ततसे पाही. तात्काळ झाली दिव्य देही, केवढी नव्हाळी व्रताची. मने चमत्कारी ब्राह्मणीना, वर्ते पाहे जो विलावकोन. तो तत्काळ पावले विमान, स्वर्गाहुनी तत्काळी. तत्क्षणी तये शुद्रिते, वाहून नेते झाले विमानाते. ये रे नमस्कारे बद्ध हस्ते, न विसरे माते उपकार. धन्य धन्य तू पर उपकारी, तपस्विनी माझी तू खरी. प्रचित आली आज खरी, सदतांतरी होतसे. त्रिवेळा करून नमनाते, विमान गेले स्वर्गपंथे. पुढे काय वर्तले ते, सावधान चित्ते परिसावे. कौतुक पाहून नयनी, आश्चर्य करत असे मनी. म्हणे देखत देखत पापनी, गेले उद्धरून तत्काळ. काय माझे अदुष्ट खोटे, म्हणून दुःख मोठे. पुढे तरी अवघड वाटे, कसोनी कैसोनी ओहटे जन्म प्रवाहो. अहो जगदीश काय केले, वृथा जन्माते सारिले. काही सार्थक नाही झाले, वृथा आले जन्मासे. भगवान कृपेसी माऊली, एवढी पापेने उद्धरली.
देखत देखत नेली वाहून या विमाने. आता कवन करावा उपाय, कैसे लागेल माझी सोय. ऐसे उकलवी हृदय, मुमुक्षु पाहे या नावे. येथे उधवली असे शंका, एवढी पापेन उतरली देखा. देता एक पुण्य पुण्यदका, तरली देखा निर्धारे. मग ते ब्राह्मणी पाहे, केविन तरे ते तो देहे. कैसे कैसे नी पडेल अपायी हे, नवलाई ही अनुपम्य. तत्काळ गेली पापीन, मागे राहिले पुण्यवान. तरी तरी ए विषयीचे कारण, सावधान परिसिजे. समूळ पापी असले पाहे, पुण्य लेश नेनिशी काही. उपरती होता हृदयी, उधरून जाई तत्काळ. समूळ पापांचा ठेवा, अर्धलेश पुण्यवट बरवा. तो कैसे कैसे नी तरो पाहे जीवा, करू नये हेवा दुजयांचा. समूळ पाप जेव्हा घडे झडे, तेव्हा पुण्यलेश अंगी जडे. उद्धरा गतीसे मग रोकडे, जाता विलंबन लागेचे. असो ते ब्राह्मणी पाहे, सुखेदयुक्त गृहा जाय. म्हणे अहो देवा करू काय, केवता होय परिणाम. एरीकडे तो शूद्र जाना, पावती झाली स्वर्गभवना. परी कर्म भोग चुकेना, पावली जन्ना मागोते. पदरी पुण्याचा संचय, म्हणून प्राप्त झाला मानव देह. वाराणसी माझी जन्म होय, ब्राह्मण वर्ण लादला. पुण्य सामग्री पदरे, ऐका ब्राह्मणाची घरी. भागीरथीचे तिरे जन्म निर्धारी पावला. काशीनाथ नामविधान, तयाचे ठेविले असे जाण. दिवसेंदिवस झाला तरुण, पैसा जाण अष्टवर्षे. काळांतरी ब्राह्मणी पाहे, पाहुनी यात्रेचा समुदाय. वाराणसी यात्रा जाता आहे, पातळीला हे काशीपुरी. करुणी तीर्थ विधी स्नान, घेतले श्री विश्वनाथ दर्शन. मग करती झाली परिभ्रमणा, देवदर्शन सकळ आहे. तव अकस्मात मार्गावरी, काशीनाथ ब्रह्मचारी. भेटला झाला ते अवसरे, दुरुन करी नमना ते. पूर्व परिपूर्वक ओळखी कैसी येते, जरी पूर्व पुण्य सामग्री त्याते. म्हणून स्मरता जाय हृदयाते, उपकार तेचिया. म्हणून येता झाला निकटे, भेटला झाला उठाउठी. म्हणे सखे पडली दृष्टी सदृष्टी, पूर्व पुण्य करुण्या. ऐसे एकताची वचन, येरी म्हणे तू आहे सकवन. केवते तुझी ओळखना, आलासी कोठून या ठाया. मग बोले ब्रह्मचारी, मी तुझी सखी निर्धारी. पूर्व ओळखी पूर्ण धरी, घातले तर करी पुण्योदक. ऐसे आठवण देता ते येते, येरी भेटती झाली ते येते. मग समूळ वृत्तांते पुसे आदरे भामिनी. येणे झाले त्याची कथिले, ऐकता मन संतोषले. म्हणे एका दिवसाची दिदले, पुण्य वहिले हीच लागे. तितुकियाने ही तरली, विमाने वाहून आणली. देखत देखत उतरली, कलह कल्लोळी पापिनी हे. पुन्हा नरदेह लादला, वरी ब्राह्मण वर्ण चांगला. तोही गंगा तटाके निपजला, विश्वनाथ झाला कृपाळू. अहो देवा काय केले, माझे सार्थक नाही झाले. वय माझे व्यर्थची गेले, नाही घडले सार्थक. एका दिवसाचे उदक करे, घालता उद्धरले नारे. मी तव आचरले मी तव आचरले मी तव आचरले. मासवरी मळमास निर्धारी व्रताते. कवन पापांचा भोगवटा, भोगिता न सरेची वाटा. म्हणून पिटी तसे ललाटा, गहीवर मोठा ताटला. अट्टहासे तेव्हा रडत, उरशीर असे बडवित. जन समुदाय सभोवते, मिळालं तेथे पाहावया. जे येते ते पुस्ती काय झाले, येरी उत्तर नेदी बोले. जन म्हणते वेड लागले, किंवा घेतले पिशाचचे. भूत केवी झडपीत येते, ही तव झडपती महादोते. ऐसे वर्तता तेथे नवल, अद्भुत वर्तले. जिचा पापलेश सरला, पुण्य वाटा उभा राहिला. त्याने योगे अंतरे द्रवला, नाथ भोळा दिनांचा. तात्काळ अनविले विमान, तिथे दिव्य देह करुण. देखत देखत सर्वजण, नेली वाहून विमानी. मग तो काशीनाथ ब्रह्मचारी, सखेद युक्त झाला अंतरी. दृढ तपश्चर्या तो करी, पावला निर्धारी शिवपदा. चंद्रेश्वर नामे लिंग, त्याने स्थापिले अभंग. देखताती सर्व ही जग, वाराणसी माझी अद्यापी. ऐसे हे मलमासाचे कथन, त्रिवर्ग गेले उद्धरून. एकी झाले जन्म दोन, एकी स्वदेहाने उद्धरली. ऐसे हे महिमा नाते, आकरणे विले श्रुती याते. यदर्थी असे समंताते, श्लोकाधार पुराणीचा. श्लोक भावार्थ अनुनी म्हणे, कथा वर्णिली महाराष्ट्रवाणी. नून ते पूर्ण की जे सज्जनी, नव्हे वाणी पदरचे. विना आधारे सर्वथा, न चाले च हो कविता. केवळ नवे ही दंतकथा, पहावे ग्रंथार्थी आदरे.
उत्पन्नता नाही माझे अंगे, नवे कुशळ कविता मागे. काळ कर्म नेस्तव जगे, वाढविला प्रसार पैहा. मानेल तरी स्वीकारिजे, न माने तरी त्यागिजे. पुढे कथित अवधान दिजे, म्हणे दासानुदास संतांचा. स्वस्ती श्री मलमास महात्मा ग्रंथ, पद्यपुराणीचे समंत. मनोहर सुत विरचित, नवमोध्याय गुढ हा. इति श्री नवमोध्याय समाप्त. समर्थ अधिक मास महात्म्य अध्याय 9 मराठी भावार्थ. उपवासाचे महत्त्व. लक्ष्मी म्हणाली, जगन्नाथा, पूर्व अध्यायातील त्या सावित्रीचा पती आपला धनलोभ आणि कंजूसपणा सोडून पुढे सतत अन्नदानात आपले द्रव्य खर्च करू लागला. ती त्याची उपरती म्हणजे भगवंताच्या सतत नामस्मरणाचे, त्याच्या बायकोच्या व्रताचे फळच म्हणायचे. त्याने भुजंगाला नकळत दूध दिले आणि मग सहस्र भोजनांचे अन्नदान केले. त्या अन्नदानाची पुण्याई श्रेष्ठ तर खरीच, पण अधिक मासात जर उपोषण केले तर त्याचीही पुण्याई थोरच असते, असे तुम्ही मला सांगितले होते. तर अशा उपवासाच्या पुण्याईबद्दलची एखादी कथा मला सांगावी. लक्ष्मीच्या त्या इच्छेप्रमाणे मग नारायणांनी तिला पुढील प्रमाणे एक कथा सांगितली. नर्मदा तीरी माहिष्मती नगरीत एक विधवा स्त्री राहत होती. तिचे नाव चंद्रिका असे. वैधव्य दशा प्राप्त झाल्यावर अधिक मासात ती स्नानदान आणि व्रत नियम यथाशक्ती करायची. पण एका अधिक मासात तिने महिनाभर संपूर्ण कडक उपवासाचे व्रत नियम पाळले. आधीच नाजूक असलेल्या त्या चंद्रिकेच्या प्रकृतीवर त्या महिनाभराच्या उपवासामुळे, कडक नियमामुळे खूपच परिणाम झाला. ती इतकी क्रूर झाली की तिला रस्त्याने नीट चालता सुद्धा येईना. बसली तरी उठताही येईना. तरी पण ती तशीच दररोजच्या नियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर स्नानाला जायची. अधिक मासातील कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी नित्यनियमाप्रमाणे भल्या पहाटेच नर्मदेवर चंद्रिका स्नानास गेली. स्नान कसे तरी झाले. परत घरी जाताना ती वाटेतच कोलमडून पडली. तिला उठताच येईना. ती ओरडू लागली. तेवढ्यात जवळच्या झोपडीतून एक म्हातारी तिथे धावत आली. तिने चंद्रिकेला सावरून उठवून नीट बसविले आणि नीट न्याहाळून पाहिले तर काय नवल. अहो चंद्राबाई, काय हो ही दशा करून घेतलीत? बळखुबी येईनात की मला तरी ओळखा. बघा की नीट, शांत व्हा. म्हातारीचे ते कळवळ्याचे बोलणे ऐकून क्षीण स्वरात चंद्रिका म्हणाली, कोण ग बाई तू? मी नाही ओळखलं. अहो, तुमचे धनी होते तवा मी नव्हते का तुमच्या घरी कामाला? तुमची भांडेवाली मी तुरीजया नव का? म्हातारीने ती ओळख देताच चंद्रिकेचे डोळे उघडले. गहीवरून ती म्हातारीच्या गळ्यात हात घालून कणत कणत म्हणाली, आता ओळखलं बरं. जया, किती ग म्हातारी झालीस तू? आणि काय ही तुझी दशा? काय हा अवतार? माझं मेलीचं राहू द्या, पण आधी तुमचं सांगा. हे तुम्हाला अकाली आलेलं अवकळ म्हातारपण कशापायी बरं? तुरीजयाच्या त्या प्रश्नावर चंद्रिका म्हणाली, बाई ग, या अधिक मासात मी महिनाभर कडक उपवासाचे व्रत केले आहे. पोटात अन्नाचा कणही नाही, त्यामुळे ही दशा झाली आहे ग. अव, मग कशाला एवढं कडक व्रत करताय? जीव जाळून कुठं देव भेटतो वय? मरण येतं लवकरच. चला उठा बरं, माझ्या झोपडीत चला. जरासा भाकर तुकडा खा, पाणी प्या, उपास सोडा, म्हणजे हुशारी येईल. ऐका माझं. जयाच्या त्या बोलण्यावर चंद्रिका उठून म्हणाली, नाही नाही जयाबाई, मी व्रताचा भंग करणार नाही. काय वाटेल ते होऊ दे. मी काही खाल्लं तर माझे उपवासाचे व्रत पुण्य लयाला जाईल. तुमचं ते पुण्य लयाला जायच्या ऐवजी मला ह्या जयाला द्या. तेवढंच पुण्य माझ्या तरी पदरी पडलं म्हणते. आम्हा गरिबाला कशाचं व्रत आणि कशाचं पुण्य? सारी पंचायतच चंद्राबाई. हे तुमचं उपवासाचं थोडं तरी पुण्य मला आज द्याच. त्याच्यामुळं माझा पापिनीचा उद्धार होईल. आज ते मोठं पुण्य तुम्हाला लाभेल बघा. जयाची विनंती ऐकून चंद्रिका गोंधळली. त्यावेळी घडलेला अनपेक्षित प्रकार आणि त्या पूर्वीच्या मोलकरीण बाईची ती आगळीच मागणी आणि हा अधिक मास, ही सर्व त्या भगवान पुरुषोत्तमाचीच इच्छा दिसते. त्याशिवाय ही अशी घटना घडलीच नसते, असा विचार चंद्रिकेच्या मनात आला. तिला त्या दुरीजयाची दयाही आली आणि मग तिने झटकन निर्णय घेतला.
भरून आणलेल्या झारीतील नर्मदेचे पवित्र पाणी हाती घेऊन ती जयाला म्हणाले, दुर्जाबाई तुर्जाबाई, मी अधिक मासात जे कडक उपवासाचे व्रत केले त्यातील फक्त 1 दिवसाच्या उपवासाचे पुण्य तुम्हाला दान देत आहे. घ्या हे पाणी हातात. तुरीजयाने ते दानाचे उदक आपल्या हातावर घेतले. तेवढ्यात काय आश्चर्य! तिचा देह दिव्य कांतिमान झाला आणि स्वर्गातून एक विमान तेथे आले. विमानातील देवदूतांनी तुरीजयाला सन्मानपूर्वक विमानात बसवले आणि चंद्रिकेला नमस्कार केला. वर वर जाणाऱ्या विमानातून तुरीजयाने हात जोडून चंद्रिकेला नमस्कार केला आणि ती आनंदाने ओरडली, ओळख नावू द्या, ओळख राहू द्या. चंद्राबाई, लय उपकार झाले, येते मी. तो अघटित चमत्कार पाहून चंद्रिका आश्चर्याने थक्क झाली. अधिक मासातील 1 दिवसाच्या उपवासाची एवढी पुण्यई, तर मग संपूर्ण महिनाभर कडक उपवासाचे केवढे फळ! देवदूतांनी मला का बरं त्या विमानात घेतलं नसेल, असा विचार करीत ती कशीबशी घरी गेली. चंद्रिकेच्या मनात सारखा तोच विचार यायचा. उत्तर पण सापडत नसे. त्यानंतर 5 अधिक महिने निघून गेले. चंद्रिकेचे व्रत चालूच राहिले. पुढे ती खरोखरच म्हातारी बनली. चंद्रिका एकदा तीर्थयात्रेला काशी वाराणसी क्षेत्रात गेली. तिने गंगास्नान केले, काशी विश्वनाथाचे दर्शन घेतले, क्षेत्र प्रदक्षिणा केली. त्यावेळी आणखी एक चमत्कार झाला. काशीनाथ नावाचा एक तरुण चंद्रिकेपुढे आला. त्या चंद्रिकेला वाकून नमस्कार केला आणि तो म्हणाला, मला ओळखलं का बाई? चंद्रिका भांबावली, म्हणाली, नाही बाळ, कोण तू? मग तो काशीनाथ म्हणाला, चंद्राबाई, मी आज जरी हा असा पुरुष दिसत आहे तरी माझा हा दुसरा जन्म आहे बरं का. पूर्वजन्मी मी तुमची भांडेवाली मोलकरीण तुरीजया होते. त्या अधिक मासात तुम्ही नदीवरून आंघोळ करून आला होता. वाटेत कोलमडून पडला होता. मी तुम्हाला उठवलं. मग तुम्ही मला तुमच्या उपवासाचे 1 दिवसाचे पुण्यदान दिले होते. त्या पुण्याईमुळे मला विमान आलं. मी स्वर्गास गेले होते. नंतर काही दिवस मी स्वर्गसुख भोगलं. लगेच देवाने मला हा दुसरा जन्म दिला. या काशी क्षेत्रात आता मी काशीनाथ झालो. यात्रेकरूंना रस्ता दाखवण्याचे काम मी करत असतो. तुमचे उपकार म्हणून हा जन्म मला मिळाला आहे. आज तुमचे तापसीचे थोर दर्शन घडले आणि तुम्हाला इथे पाहताच मला माझ्या पूर्वजन्माचे सरळ ज्ञान झाले. त्या काशीनाथने तो सारा वृत्तांत सांगताच आणि त्याने चंद्रिकेला थोर तापसी पुण्यवती म्हणताच तिला एकदम गहिवरून आले. तिने काशीनाथाच्या गळ्यात गळा घालून मोठ्याने हंबरडा फोडला. अगं जया, मी अधिक मासातील फक्त 1 दिवसाचे पुण्य तुला दान म्हणून दिले आणि त्या तेवढ्या पुण्याईने हा तुझा असा उद्धार झाला. पण माझं काय ग? तो देव मला अजून कसा पाहत नाही? अरे काशीनाथा! मग तेथेच काशीनाथाने महादेवाच्या पिंडीची मोठ्या थाटाने स्थापना केली, मंदिरे बांधली. मरेपर्यंत तो त्या चंद्रेश्वराचे दर्शन दररोज नित्यनेमाने घेत राहिला. विष्णू म्हणाले, लक्ष्मी, अजूनही काशी क्षेत्रात त्या थोर तापसीच्या स्मरणार्थ असलेले चंद्रेश्वर लिंगाचे दर्शन हजारो लोक घेत असतात. आता पुढे 10व्या अध्यायात मौन भोजनाचे महत्त्व आणि आणखी एक कथा सांगणार आहे. ती तू चित्त देऊन ऐक. आजचा अध्याय आपला इथं संपलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.